नमस्कार बे पोट्यो, रपारप लाईव्ह आहे बे पोट्यो। आज एक खतरनाक स्कीम मी तुम्हाला सांगणार आहे। आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत पोलीस भरती आणि आर्मी भरतीचं प्रशिक्षण महाराष्ट्र शासन टाटी विभागातर्फे राबवण्यात येत आहे। ठीक आहे, अनेक योजना गव्हर्नमेंटच्या आहे त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून एका चांगल्या उद्देशानं आपण या व्हिडिओ घेत आहे का ही योजना लोकांपर्यंत पोहोचावी। अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना माहीतच नाही का शासनातर्फे मोफत पोलीस भरती आणि आर्मी भरतीचं प्रशिक्षण दिले जाते। महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी विद्यार्थ्यांना मी सांगतो का महाराष्ट्र शासन तुम्ही जिथं अकॅडमी सिलेक्ट कराल, जसं आपली अकॅडमी ही टाटीसोबत लिंकअप आहे, तुम्ही आपली अकॅडमी सिलेक्ट करू शकता। ठीक आहे, या अकॅडमीत आपली अकॅडमी सिलेक्ट केली किंवा महाराष्ट्रातली कोणती अकॅडमी सिलेक्ट केली आणि त्याच्यात तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पोलीस भरतीचं प्रशिक्षण मोफत मिळणार आहे। सोबत म्हणजे पेपर आणि फिजिकलची सगळी तयारी करून मिळेल, एवढं लक्षात घ्या। याच्यात तुम्हाला एक फायदा होईल, तो फायदा असा का तुम्हाला राहासाठी 10,000 रुपये भेटेल। समजा फिनिक्स अकॅडमी निवडलं तर वर्धेत राहासाठी तुम्हाला 10,000 रुपये भेटेल आणि 6 महिन्याचा कालावधी आहे। याच्यात एक वेळ तुम्हाला पुस्तकासाठी 12,000 रुपये मिळेल, असे तुम्हाला टोटल 72,000 रुपये मिळेल। ठीक आहे, 6 महिन्यात। सोबत क्लासकडून तुम्हाला 2 ट्रॅकसूट, 2 बूट, 2 टी शर्ट, ठीक आहे, 2 पॅन्ट, ठीक आहे। त्याच्यानंतर ठीक आहे तुम्हाला आम्ही आमच्या क्लासतर्फेही 2 क्लासचे टी शर्ट आणि बूट तुम्हाला क्लासचे टी शर्ट आम्ही तुम्हाला देणार आहे। पाण्याची बॉटलसुद्धा एक्स्ट्रा देणार आहे, म्हणजे जे शासनाकडून नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला देऊ। अनेक कुठ्याचे मला फोन आले मागची बॅच घेतल्यावर का सर आमच्या अकॅडमीनं आम्हाला ट्रॅकसूट दिले नाही, टी शर्ट दिले नाही, बूट दिले नाही। ठीक आहे, मग दिले तर लेट दिले, त्याची क्वालिटी चांगली नाही। अनेक लोकांना मला समस्या केल्या, मग आम्ही कुठं तक्रार करू? मी म्हणलं टाटीले करा। ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो आम्ही महाराष्ट्रातल्या पोरायले सर्वोत्कृष्ट शिक्षण देण्याचं काम केलं। महाराष्ट्रातल्या पोरायले सर्वोत्कृष्ट ठीक आहे फिजिकलची तयारी आम्ही वर्धेत करून घेतली, चांगल्या क्वालिटीचे बूट आणि ट्रॅकसूट दिले। त्याच्यामुळे अकॅडमी सिलेक्ट करताना तुम्ही या साऱ्या गोष्टीचा विचार करजा। आपली अकॅडमी पहिलेपासून या क्षेत्रात काम करते, दरवर्षी 150 पोरं आपल्या अकॅडमीचे पोलीस भरतीसाठी सिलेक्ट होतात। ठीक आहे, हे निरंतर आपण याच्याबाबतचे व्हिडिओ नेहमीच टाकत असतो। येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सुवर्ण संधी आहे। आदिवासी विभाग आणि टाटीच्या ठीक आहे टाटीच्या सहयोगाने ठीक आहे फिनिक्स अकॅडमी टाटीसोबत लिंकअप आहे। ठीक आहे, आमचं ठीक आहे महाराष्ट्रातल्या अनेक संघटना अनेक संस्था लिंकअप आहे। तुम्हाला जे चांगली वाटते ते निवडा। ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यातून फायदा तुमचा होणार आहे। तुम्हाला ठीक आहे राहासाठी खर्चही देत आहे शासन आणि पोलीस भरतीचं प्रशिक्षणसुद्धा देत आहे। तर याच्यात तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागते आम्ही खालतं लिंक टाकली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आजच फॉर्म भरा। 29 सप्टेंबर 2025 पासून फॉर्म भरणं सुरू झाले। 13 ऑक्टोबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत अंतिम डेट आहे। 14 तारखेच्या आत तुम्ही भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवा। पण तुमच्यापाशी व्हॅलिडिटी नसेल तर व्हॅलिडिटी मस्ट आहे। तुम्ही फॉर्म भरला आणि तुमची शेवटपर्यंत व्हॅलिडिटी निघाली नाही तर तुमची ॲडमिशन होणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरा, व्हॅलिडिटी नसेल तरी फॉर्म भरू शकता। फॉर्म भरल्याबरोबर तुम्ही सगळे व्हॅलिडिटीचे कागदपत्र जमा करून व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये तुम्ही व्हॅलिडिटीसाठी अर्ज करू शकता। अर्ज करत असताना तिथं व्हॅलिडिटीसाठी ऑप्शन येते, तुम्ही एज्युकेशनसाठी व्हॅलिडिटी मागता की तुम्ही नोकरीवर लागले म्हणून व्हॅलिडिटी मागता का ठीक आहे, असे 4 ऑप्शन आहे। त्याच्यात एक ऑप्शन आहे अदर। तर ठीक आहे, टाटीनं असं सांगितलं का तुम्ही टाटीचा तुम्ही व्हॅलिडिटीचा फॉर्म भरताना अदरचा ऑप्शन क्लिक कर जा। अदरचा ऑप्शन क्लिक केला तर तुम्ही ठीक आहे आम्ही एक त्याला कव्हरिंग लेटर पाठवलं आहे सगळ्या व्हॅलिडिटी ऑफिसले। ते अदरच्या फॉर्ममधून जे फॉर्म येईन त्याले ठीक आहे त्याले लगेच व्हॅलिडिटी उपलब्ध करून देईन, सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तर। म्हणून ज्या पोराकडे व्हॅलिडिटी नाही ठीक आहे त्यानं सुद्धा फॉर्म भरा, ज्याच्याकडे व्हॅलिडिटी आहे त्यानं सुद्धा फॉर्म भरा। ज्या पोरानं मागच्या वेळेस पोरं लक्ष द्या, अनेक पोरानं मागच्या वेळेस आपल्याकडं ठीक आहे फॉर्म भरले, टाटीकडं फॉर्म भरले आणि त्याचे होल्डवर ठेवण्यात आले होते, त्यांनाही नव्यानं फॉर्म भरावे लागणार आहे। ठीक आहे, ज्यांनी जुने फॉर्म भरले होते त्यांना नव्याने फॉर्म भरावे लागणार आहे। जर पोरं कॅपॅसिटीपेक्षा जास्त ॲडमिशन आल्या, जास्त नोंदणी झाली तर टाटी ठरवून याची एक्झाम घ्यायची।
आणि एक्झाम घेऊन सिलेक्ट करायचे का मग ठीक आहे डायरेक्ट पुरायले मार्कानुसार? मागच्या वर्षी ठीक आहे टाटीनं सर्व पोरं घेतले होते ते मार्कानुसार घेतले होते. आता या वर्षी जर पोराची ॲडमिशन जास्त आली तर तुम्हाला परीक्षा घेऊन ठीक आहे पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यात येईल. तर आता लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी पोरायले जे तुमचे मित्रमैत्रीण असन, तुम्ही आदिवासी असन, त्यांनाही सांगा या योजनेचा फायदा घ्या. आदिवासी पोरं शरीरानं दणकट असते आणि पोलीस भरतीचे अनेक पोरं तयारी करत असते. अनेक पोराचं स्वप्न आहे का मी पोलीस भरतीत लागलो पाहिजे. महाराष्ट्र शासनाने ही एक चांगली स्कीम आणली, त्याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आणि उईके साहेबाचे मनापासून धन्यवाद देतो. ठीक आहे, आता ह्या स्कीममध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट लागते ते पहा. ठीक आहे, मी का सांगितलं त्याच्यावर लक्ष द्या. ठीक आहे, आता पेपर आणि शारीरिक चाचणीची संपूर्ण तयारी करून घेतल्या जाईल. 13 ऑक्टोबर 2025 शेवटली डेट आहे. ठीक आहे, रंगीत पासपोर्ट, रंगीत आकारात रंगीत पासपोर्ट लागन. तो पासपोर्ट ठीक आहे पासपोर्ट आहे रंगीत पासपोर्ट, त्याचा फोटो काढायचा आणि तो अपलोड करायचा आहे. PNG फाईल किंवा मग ठीक आहे तेव्हा मग JPG फाईल 100 KB पर्यंत साईज पाहिजे. एका कोऱ्या कागदावर सही करायची, त्याचा फोटो काढायचा, त्याचा स्कॅन करायचा. तुम्हाला इंटरनेटच्या कॅफे जिथं सरकारी नोकऱ्याचे फॉर्म भरतात तिथं ते इझिली भरून देईन पटापट. तिथं हे सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे, फोटो कोऱ्या कागदावर सही करून तो तिथंच करायला लावाल. ठीक आहे, मग इतर सर्व कागदपत्रे मग बाकीचे कागदपत्रे PDF फाईलमध्ये 250 KBच्या आत लागन. 250 KBच्या आत. मग का लागन तर एका जो पोरगा फॉर्म भरणार आहे त्याचा जन्माचा दाखला, खालतं लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. नाही तर मग ठीक आहे तुम्ही एखाद्या नेट कॅफेत जा, तिथून फॉर्म भरून घ्या. जन्माच्या दाखल्यासाठी जन्माचा दाखला लागन, नाही तर जन्माच्या दाखल्यासाठी 10वीचं ठीक आहे प्रमाणपत्र लागन, म्हणजे सर्टिफिकेट लागन, पासपोर्ट किंवा शाळा सोडल्याचा दाखला. याच्यापैकी एक काही बी चालन. हे तुमचं प्रूफ झालं जन्माच्या दाखल्याचं. आधार कार्डची मागची पुढची साईड लागन, हे अपलोड करायचे तिथं. 10वीची मार्कलिस्ट लागन आणि 10वीचं सर्टिफिकेट लागन. 12वीची मार्कलिस्ट लागन, 12वीचं सर्टिफिकेट लागन. त्याच्यानंतर ठीक आहे ग्रॅज्युएशनची डिग्री असेल तर लागन. त्याच्यानंतर याच्यासाठी क्रायटेरिया 12वी पास आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं डोमॅसाईल लागन. महाराष्ट्राच्या बाहेरच्या पुरायले या स्कीमचा फायदा घेता येणार नाही. त्याच्यानंतर आर्थिक वर्ष ठीक आहे 2023-24 किंवा 24-25चं उत्पन्नाचा दाखला लागन आणि हे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी लागन. ठीक आहे, त्याच्यानंतर जातीचं कास्ट सर्टिफिकेट लागन आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागन. पण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला फॉर्म भरताना ठीक आहे येस नो विचारला आहे, असेल तर येस लिहा, नसेल तर नो लिहा. नो लिहिल्याच्या नंतर तुम्ही एक काम करा, व्हॅलिडिटीचा फॉर्म भरा. व्हॅलिडिटीचे सगळे सर्टिफिकेट लवकरात लवकर जमा करा आणि व्हॅलिडिटी भरताना फॉर्म भरताना व्हॅलिडिटी कोणत्या कामासाठी पाहिजे तिथं अदरचं ऑप्शन भरजा. हे मात्र त्यानं सांगितलेले आदेश आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. अदरमधून भरलं तर तुमचा लगेच फॉर्म ॲक्सेप्ट करून तुम्हाला व्हॅलिडिटी देण्यात येईल. ठीक आहे, मग अनाथ असन तर अनाथाचं सर्टिफिकेट लागन आणि नावात बदल केला तर एक नागपूरले ऑफिस आहे गॅजिटेटचं, प्रत्येक डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे तिथं हे राजपत्रित ऑफिस असते, राजपत्र तिथून भेटते. जर नावात काही बदल असन ठीक आहे एकाचं त्याचं नाव बदललं असन तर ते राजपत्रित ठीक आहे राजपत्र ठीक आहे गॅजेट सादर करणं गरजेचं आहे. मग आता लक्ष द्या, आता इथं ठीक आहे पोरायचं फिजिकलसुद्धा मोजून घेणार आहे. ठीक आहे, जेव्हा याचे टप्पे राहील, पहिले तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. मग आता टार्टी सांगन का ठीक आहे सिलेक्शन लिस्ट जाहीर करन, पण सिलेक्शन लिस्ट मार्कावर केली तर लगेच लागन. परीक्षा घेतो म्हणलं तर मग परीक्षेचा मेल तुम्हाला येईल. तुमचा लॉगिन ID पासवर्ड जपून ठेवायचा आहे. ठीक आहे, तुमचा लॉगिन ID पासवर्ड जपून ठेवायचा आहे, ज्याच्यावरून तुम्हाला वारंवार तो लॉगिन ID पासवर्ड करून आपल्या फॉर्मवर जाता येईल. तिथं तुम्हाला माहिती येईल का जर एक्झाम घेतली तर एक्झामबाबत माहिती येईल, मेलवर बी येईल, मेल वगैरे चेक करत राहायचं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला मेल आला तर मेल चेक करा. परीक्षा असली तर परीक्षा राहील, नाहीतर तुमचं सिलेक्शन झालं तर यादी लागन सिलेक्शनची आणि त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. ठीक आहे, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी व्हॅलिडिटी मस्ट आहे. तुम्हाला व्हॅलिडिटी भेटली नाही शेवटपर्यंत तर तुमची ॲडमिशन होणार नाही. कारण आदिवासी विभागानं या योजनेसाठी व्हॅलिडिटी मस्ट केली आहे. कारण अनेक आदिवासी समाजाच्या स्कीमचा आणि जागेचा फायदा काही लोकांना खोटे आदिवासीचे प्रमाणपत्र घेऊन केला आहे, म्हणून त्यानं मस्ट केली आहे. हेच लागन तर पार्टीसाठी नाही आहे.
मग आता तुम्हाला फिजिकल विथ इथं मोजून घेतल्या जाईल, ठीक आहे. जर लक्ष द्या, पुरुष असेल तर पुरुषासाठी वय 18 ते 33 लागन, पण महिलासाठी तेवढंच लागन, ठीक आहे. मग आता इथं लक्ष द्या, किमान उंची 160 लागन. हां, पोलीस भरतीसाठी 160 सेंटीमीटर पुरुषाची लागन, महिलाची उंची 150 सेंटीमीटर लागन. छाती न फुगवता, ठीक आहे, 79 सेंटीमीटर लागन आणि फुगवून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, म्हणजे 84 सेंटीमीटर लागन, ठीक आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर सैन्य भरतीसाठी वय लागन 17 ते 21. 17 ते 21 सैन्य भरतीसाठी 168 सेंटीमीटर, भाऊ 168 सेंटीमीटर हाईट लागन सैन्य भरतीसाठी. तुम्ही, ठीक आहे, सैन्य भरती पोलीस भरतीचं एकच प्रशिक्षण आहे, त्याच्यामुळे तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही तोच फॉर्म सैन्य भरतीवर क्लिक न करता पोलीस भरतीसाठी करू शकता, कारण शेवटी प्रशिक्षण एकच आहे. तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही इथं 168 सेंटीमीटर जास्त पाहिजे तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता, ठीक आहे. तुमची हाईट आहे, चेस्ट आहे तर तुम्ही भरू शकता. महिलांची हाईट कमी आहे पण आर्मीत जायचं आहे तर आर्मीत जातं तुम्ही सिलेक्टच होणार नाही, म्हणून पोलीस भरतीचा भरा. पोलीस भरतीला महिलाला हाईट 150 पाहिजे आणि आर्मी भरतीचं पाहिजे असेल तर 157 पाहिजे. हे पोलीस भरती आर्मी भरतीचं एकच प्रशिक्षण होत असल्यामुळे, ठीक आहे, ठीक आहे, ह्या फिजिकल क्रायटेरिया लक्षात ठेवजा. आणि पोराचं वयाची गणना 1/8/2025 गृहीत धरण्यात येईल. 1/8/2025 तुमचं वय 18 कंप्लीट पाहिजे पोलीस भरतीसाठी आणि आर्मी भरतीसाठी 17 पाहिजे, ठीक आहे. तर ठीक आहे, 1/8/2000 म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पर्यंत तुमचं वय पोलीस भरतीसाठी 18 कंप्लीट पाहिजे आणि सैन्य भरतीसाठी 17 कंप्लीट पाहिजे. हे लक्षात ठेवा. हे सगळे डॉक्युमेंटेशन आणि डिटेल सांगितलं आहे. ज्या विद्यार्थी मागच्या वर्षी होल्डवर होते त्यांनी नव्यानं फॉर्म भरायचा आहे हे लक्षात ठेवावं. सर्व आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये हा मेसेज फॉरवर्ड करा. जेवढे हॉस्टेलचे ग्रुप असन आदिवासी समाजाचे मुलीचे मुलीचे त्याच्यावर फॉरवर्ड करा आणि या सर्वांनी या योजनेचा फायदा घ्यावा मी एवढीच विनंती करीन. आणि चांगलं पोलीस प्रशिक्षण पाहिजे असेल तर आपली अकॅडमी लिंकअप आहे. तुम्ही नंतर, ठीक आहे, तुम्हाला विचारते का तुम्ही कोणती अकॅडमी सिलेक्ट कराल तर तेव्हा तुम्ही आमच्या अकॅडमीला प्रिफरन्स देऊ शकता, ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल आमची अकॅडमी आणि मागच्या पुरायले तुम्ही विचारू शकता, ठीक आहे. म्हणून हे लक्षात घ्या का अनेक मुलांच्या कंप्लेंट आल्या होत्या, ठीक आहे, आणि त्यांना ट्रॅकसूट टी शर्ट पॅन्ट वगैरे भेटले नाही. म्हणून, ठीक आहे, आमच्या अकॅडमीनं इमानदारीनं क्लास घेतले, इमानदारीनं क्लास राबवले आणि त्यांना चांगल्या क्वालिटीचे ट्रॅकसूट टी शर्ट पॅन्टही दिले आणि विद्यार्थ्याचे सर्व पैसे सुरळीत आले, ठीक आहे. आमच्या अकॅडमीला अनेक विद्यार्थी, ठीक आहे, लागतात, अनेक विद्यार्थी अभ्यास करतात. दरवर्षी 150 पोरं पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होतात. या योजनेचा सर्व आदिवासी विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा एवढीच मी विनंती करतो, ठीक आहे. आणि बायटीची परीक्षा आता झालेली आहे पोलीस भरतीची, त्याच्यामुळे त्याची निवड यादी काही दिवसात जाहीर होईल, ठीक आहे. ही स्कीम टार्टी म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.